दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबालाही भेटावं, फक्त वाल्मिक कराडची भेट घेऊ नका, असं सोनवणे यांनी म्हटलंय। तर आता या संपूर्ण हत्या प्रकरणावरून बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधलेला आहे। या दोघांनी, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबाला सुद्धा भेटावं, त्यांची सुद्धा भेट घ्यावी असा सल्लाच त्यांनी दिलाय। फक्त वाल्मिक कराडची भेट घेऊ नका, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची चर्चा ही बीडमध्ये सुरू होती आणि त्यावरूनच सोनवणे यांनी हे भाष्य केलंय। हा बरोबर आहे, कारण त्यांना 5 वर्षे जरा कामातून बाजूला होते, आता कामात लागलेले असतील, त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस। कारण परळी हे काल कुणीतरी बोललं बघा, परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा। तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळीतली त्यांना माहिती नसू शकते। मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही। जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाहीये। मला काय माहिती नाही, माझ्या कामात व्यस्त आहे, असं कुणीही बोलू शकत नाही। आज लहान जरी महाराष्ट्रातला एखादा कुणी व्यक्ती असेल, लहान मुलगा असेल, तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय। त्याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघतायत, एवढा रोष जनतेचा आहे। त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाहीये। आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, तर आपली सर्वांची जबाबदारी की ती बीड आणि परळी शांत करणे। नाही, आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, त्यांनी भेट घेतली का नाही घेतली। आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून, तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर। पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाही आहे, आम्हाला भेटले नाही। आता ते भेटले न भेटले हा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे, त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार। पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई असतील, यांनी सुद्धा सर्वांनी देशमुख कुटुंबांचं सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे। तो तर डायरेक्ट मर्डर केलाय, त्याचा तो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे। त्याच्यामुळे त्या घराला सुद्धा भेट देणं त्यांना गरज आहे।